नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया, आज सुरुवात करूया ब्लॉगला. तर मी आता रेसिपी बनवत होते, म्हटलं चला आता संध्याकाळ झालेली आहे, तर अगदी मस्त छान असे गरमीमध्ये आपण मस्तपैकी असे थंडगार दही वडे बनवणार आहे मी आता. तर म्हटलं आपल्या मैत्रिणींसोबतही शेअर करावी. अगदी मस्त आणि परफेक्ट कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला बघून घेऊया कसं बनवायचं आहे ते. थोडीशी मी प्रिपरेशन वगैरे करत होती आणि भरपूर ऊन आहे बाहेर, बघू शकताय तुम्ही. तर चला बघूया कसं बनवायचं आहे. मला म्हटलीच तसं तर आपण ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. आत्ताच तर संध्याकाळ झालेली आहे, 5 वाजलेले आहेत. तर हे बघा, मी इथे चिंच भिजवून ठेवली होती. तर आपण हे सगळं साहित्य घेऊन घेतलेलं आहे. चिंच भिजवून ठेवली होती आणि उडदाची डाळसुद्धा भिजवून ठेवलेली होती रात्रभर. त्याचं पाणी काढून घेतलं आहे आणि असं गाळणीमध्ये मी ते ठेवली. पूर्ण पाणी निघालेलं आहे हे बघ. तर पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतरच आपल्याला मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटायची आहे. तर पण सगळ्यात आधी आपण चिंच जी भिजवली होती ना, त्याची तयारी करून घेऊ. आणि हे जे पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर वगैरे घेतली आहे, हे सगळं आपल्याला आता इथे चटणी बनवायची आहे. तर चिंच पूर्ण आपल्याला इथे आता मॅश करून घ्यायची आहे. छानपैकी अशी भिजलेली आहे. आणि तुम्ही जर भिजवायचं विसरलं असाल तर छानपैकी गरम पाण्यामध्ये त्याला उकळून घ्यायचं आहे. तर आता मी याला पूर्ण मॅश करून घेते. चांगली चोळून घ्यायची आपल्याला याच्यात. हे बघा, पूर्ण मी इथे मॅश करून घेतलं आहे. आणि आता इथे गाळणीने पूर्ण याला गाळून घेते मी. त्याच्यातल्या बिया आणि साल सगळं निघून जाईल. तुम्ही हे जर बिया नसतील तुमच्या चिंचामध्ये तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा काढून मग असं गाळून घ्यायचं. तर हे बघा, पूर्ण गाळून झाले. आता हे फेकून द्यायचं. आता हे टाकून देते मी. आता इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हे ज्यूस चिंचेचं जे पल्प काढलं आहे ते टाकून घ्यायचं याच्यामध्ये. तर 1 वाटी मी चिंच घेतली होती, तर 1 वाटी आपण इथे गूळ घेतलेला आहे. म्हणजे जवळजवळ 50 ते 100 ग्राम आपण चिंच घेतली, तर तितकाच गूळ आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे. तर मी कट करून घेतला आहे. तुम्ही पावडर घेतली तरीही चालेल. गूळ टाकून घेतला आहे. याच्यात आपल्याला जिरा पावडर घ्यायची. भाजलेली जिरा पावडर आहे 1 ते 1.5 चमचा टाकून घ्यायची. 1 चमचा इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे. चमचा आपल्याला इथे सेंधव मीठ टाकून घ्यायचं आहे, ते टाकून घेते मी इथे. थोडं तुम्ही तरीही चालणार आहे, थोडं ते आणि थोडं हे मीठ टाकायचं. आणि आपण इथे थोडीशी इथे काळी मिरी पावडर टाकून घ्यायची आहे. हे चांगलं मिक्स करायचं आणि छान याला उकळी येऊ द्यायची. आता मी इथे जिरा पावडर वगैरे घेतलेली आहे, सेंधव मीठ घेतलं आहे, म्हणून मी इथे चाट मसाला नाही टाकला आहे. तुम्ही याच्यात चाट मसालासुद्धा टाकू शकता थोडाफार. आणि छान याला उकळून घ्यायचं. आता छानपैकी अशी उकळी येते. अजून आपण याला 1 ते 2 मिनटं उकळी घेऊन घेऊया. आणि आपली चटणी अगदी मग रेडी आहे. इथे आपल्याला हिरवी चटणी बनवायची आहे. तर याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार हिरवी चटणी, हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. मी 4 ते 5 मिरच्या घेते. लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत फक्त. आणि इथे 1 बर्फाचा खडा मी इथे मध्ये टाकून घेते. आणि हे पुदिन्याची पान, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, याच्यातच टाकून घ्यायचं. आता हे मिक्सरला वाटून घेते चटणी मी इथे. छान बारीक करून घ्यायची आपल्याला. याच्यात 1 चमचा आपण हे बर्फ याच्यासाठी टाकायचा की चटणीचा कलर अगदी छान असा मेंटेन राहतो आणि दहीने टेस्ट खूप छान येतो. किंवा मग तुम्ही डाळ्या पण घेऊ शकता, ज्या फुटाण्याच्या डाळ्या आहेत ना त्यासुद्धा घेतल्या तरीही चालेल. हे बघा, अगदी छान अशी चटणी आपली वाटून झालेली आहे. आता चटणी झालेली आहे हिरवी, आपली साईडला ठेवून देऊया. थोडं असं घट्ट झालेलं आहे. तर आता याला बंद करायचं. आपली चटणी अगदी चिंचेची मस्त रेडी झालेली आहे, कारण ते थंड झाल्यावर अजून घट्ट होते ती. तर आता रेडी झाली आहे. गॅस बंद करते मी. ही सुद्धा चटणी बघा किती छान अशी रेडी झालेली आहे. तर आता मी डाळ वगैरे वाटून घेते. आपली गोड चटणी म्हणजे चिंचेची आंबट गोड चटणी तयार झालेली आहे. चटणी तयार झाली हिरवी. आता डाळ वाटून घ्यायची. आपल्याला दही, गोड दही बनवून घ्यायचं आहे. तर आपल्याला वड्यांसाठी जे गोड दही लागतं ते बनवून घ्यायचं आहे. तर इथे मी गाळणी घेतलेली आहे आणि 1 भांडं घेतलं आहे. याच्यामध्ये मी दही टाकून घेते. आपल्याला हवी तेवढीच घ्यायची, सगळी दही नाही घेणार मी.
आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे आपल्याला बारीक दळलेली साखर घ्यायची आहे. अगदी मीडियम आपल्याला गोड करून घ्यायचं आहे ते. तर 2 ते 3 चमचे मी इथे दळलेली साखर टाकून घेते. 1 मोठी वाटी भरून दही आहे, तर त्याला 3 चमचे मी साखर. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा. ण्यापेक्षा आपण इथे छान असं गाळणीने अगदी मस्त मऊसूद असं दही निघतं, म्हणून इथे मी गाळणी घेतलेली आहे. आणि त्याच्याने आता आपण इथे दही गाळून घ्यायचं आहे. सगळं छानपैकी पडतं ते, काहीच नंतर आपल्याला फेटावर नाही लागत दही. तर आता मी हे सगळं असं गाळून घेते चमचा. तर त्याच्यात खाली छानपैकी दही पडतं, अगदी मुलायम असं. तर हे बघा, चमच्याच्या मदतीने मी ते छानपैकी दही सगळं असं रेडी झालेलं आहे. आणि हे बघा किती छान असं आपण गाळणीने केलं ना, तर अगदी सॉफ्ट दिसतं आणि अगदी मस्त असं मऊ झालेलं आहे. तर आता हे आपण फ्रीजमध्येच ठेवायचं. याला थंडच पाहिजे आपल्याला दही, तर हे फ्रीजमध्ये ठेवते मी आता. तर हे बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ घेऊन घेते. अगदी माझं भांडं छोटं आहे, तर मी थोडी थोडी डाळ घेऊन आपल्याला पाणी न टाकता अगदी बारीक असं मऊसूत आपल्याला इथे दळून घ्यायची डाळ. तर छान मऊसूत अशी आपल्याला इथे डाळ वाटून घ्यायची मिक्सरला. तर मी अगदी बारीक इथे करून घेतली. तर हे बघा, इथे डाळ वाटून घेतलेली आहे आणि मी तुम्हाला याचं टेक्स्चर दाखवते. हे बघा, अशी एकदम मऊ आपल्याला इथे डाळ वाटून घ्यायची आहे. तर हे वाटून घेतलं आहे. तर मी इथे 4 चमचे इथे पाणी टाकलं आणि वाटून घेतलेले आहे. जास्त पाणी नाही वापरायचं आहे आपल्याला, अगदी कोरडी पण नाही वाटली जाती. तर 4 ते 5 चमचे पाणी मी इथे एवढ्या डाळसाठी मला लागलेलं आहे. तर तितकं तुम्ही घ्यायचं आणि छान अशी अगदी बारीक मऊ याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. तर हे बघा, अशाच पद्धतीने मी आता इथे सगळी डाळ अशाच पद्धतीने अगदी बारीक मऊ एकदम वाटून घेते मी आता मिक्सरमध्ये. इथे वाटून झालेली आहे. तर याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे फक्त. तर आता हे छानपैकी आपल्याला सगळं हाताने अगदी फेटून घ्यायचं आहे. आपल्याला 2 ते 3 मिनटापर्यंत असं छानपैकी फेटून घ्यायचं, म्हणजे ते छान फ्लफी बनतं. मध्ये आतमध्ये हवा जाते, तर अगदी छान असे वर तरंगतात ते आणि असे छान फुलतात ते. बिना सोडायचे आपल्याला बनवायचे आहे, तर म्हणून याला थोडंसं हाताने फेटून घ्यायचं. छानपैकी मी इथे फेटून घेतलेलं आहे. तर आपलं छानपैकी असं फेटलं गेलं आहे. कसं ओळखायचं, तर याचं हे बघा, असं थोडंसं पीठ घ्यायचं आणि इथे वाटीत पाणी घेतलेलं आहे, याच्यात टाकून बघायचं. असा वर जर तरंगला ना की समजायचं आपलं पीठ छानपैकी फ्लफी झालेलं आहे, मस्त फेटलं गेलेलं आहे. तर पाण्यामध्ये तरंगतं आहे पीठ, तर आपलं अगदी परफेक्ट झालेलं आहे. तर आता याचे आपण वडे बनवून घेऊया. तर आपण इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. याच्यात आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत. तेल गरम होतं तोपर्यंत आपण इथे पाणी बनवून घ्यायचं आहे. हे पाणी बनवून घ्यायचं आहे. याच्यात आपल्याला वडे डिप करावं लागतात, तर ते पाणी आपल्याला बनवायचं आहे. तर मी इथे हे 5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. तर तुम्हाला किती क्वांटिटीत बनवायचं त्यानुसार घ्यायचं आहे. आणि हिंग घेते मी इथे 1 चमचा हिंग मी याच्यात टाकून घेते. आता घ्यायचं आहे की तुम्हाला उडदाची डाळ बाधत नाही असं म्हणता, उडदाची डाळ बाधते आणि पोट वगैरे फुलतं, तर त्याच्यासाठी हे पाण्यामध्ये आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार थोडंसं अगदी मीठ टाकून घ्यायचं. मी इथे मिक्स करून घेते. तुम्हाला जर थोडंसं अगदी गुणगुणा करायचं असेल हे पाणी तर करू शकता. आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. याला साईडला ठेवूया. ते गरम झालं की नाही आपण चेक करून घेऊया. तर तेल आपलं इतकं गरम पाहिजे की टाकताच बरोबर वर आलं पाहिजे पीठ. तर अजून थोडंसं आपण 1 मिनिट थांबूया. लगेच वर आलेलं नाही आहे, पीठ आपलं खालीच गेलेलं आहे. तर पीठ टाकून मी परत चेक केलेलं आहे, तर वर आलेलं आहे. तर आपलं तेल गरम झालेलं आहे आणि मी गॅस मीडियम केलेला आहे. एकदम स्लो पण नाही करायचा आणि फुल पण नाही ठेवायचा, मीडियम याच्यावर आपल्याला इथे वडे तळून घ्यायचे आहेत. तळून घ्यायचं आणि छानपैकी मग आपल्या हातात असा गोळा येतो, मस्तपैकी गोल बनतो. मग तो असा गोलपैकी आपल्याला छान इथे वडा सोडून घ्यायचा आहे. तुम्हाला किती साईजचा हवा, लहान मोठा तुमच्या आवडीनुसार घ्या. तर हे बघा छानपैकी वर आलेत. आता याला आपण पलटून घ्यायचं आहे थोडंसं. अगदी मीडियम फ्लेम पण नाही ठेवायची, मीडियमच्या एकदम अशी थोडी वर, फुल पण नको आणि एकदम स्लो पण नको.
तर अशा पद्धतीने जास्त आपल्याला गोल्डन ब्राऊनसुद्धा नाही करायचे आहे याला. तर छानपैकी आता याला थोडेसे आपण गुलाबी रंगावर तळून घ्यायचे, क्रिस्पी असे. हे बघा छान असे गुलाबी रंगावर तळून झालेले आहे. जास्त आपल्याला डार्क नाही करायचे. तर आता हे झालेले आहेत, तर मी काढून घेते. लगेच आपण जे पाणी बनवलेलं आहे हिंगाचं त्याच्यात टाकायचे आहेत. तर हे बघा डायरेक्ट काढून याच्यातच टाकायचे आहे आणि याच्यात आपण मिनटं झालेले आहेत. तर आता याला हातामध्ये घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने असं प्रेस करायचं, जास्त पण नका करू. हे बघा असं करायचं आणि ठेवायचं. असं अगदी हलक्या हाताने करायचं, नाही तर सगळं आतमधलं बाहेर निघेल. तसं नाही करायचं. तर अगदी हातामध्ये घेऊन असं प्रेस करायचं आहे आपल्याला. याच्यातून सगळं म्हणजे पाणी निघून जातं बाहेर. तर हे बघा पाण्यातून डीप करून घेतलेले आहे, थोडे प्रेस करून घेतले आणि असे पाण्यामध्ये टाकले ना तर त्याचं एक्सेस ऑइलसुद्धा निघून जातं पाण्यामध्ये. तर आता हे करून झालेलं आहे. तर आता आपण याला दही वगैरे टाकून घेऊया याच्यावर. तर आता याच्यावर छानपैकी असं दही टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा अशा पद्धतीने याच्यावर सगळीकडे असं दही टाकून घ्यायचं आहे आपल्याला. हिरवी चटणी टाकून घ्यायची आहे, सगळीकडे टाकून घ्यायची. सगळीकडे अशा पद्धतीने हिरवी चटणी टाकून घ्यायची. छान अशी घट्ट झालेली आहे. हे बघा अगदी परफेक्ट आपल्या चटण्यासुद्धा रेडी झालेल्या आहेत. तर हे सुद्धा टाकून घ्यायचे इथे चिंचेची चटणी. ती सुद्धा अगदी मस्त झालेली आहे. तर हे बघा अगदी मस्त असे दही वडे तयार झालेले आहेत आणि मस्तपैकी बघूनच असं तोंडाला पाणी सुटलेलं आहे. अगदी मस्त चटण्यासुद्धा रेडी झालेल्या आहेत आपल्या. तर अशा पद्धतीने बनवायचं आहे. अगदी परफेक्ट पद्धतीने तुम्हाला इथे सांगितलेली आहे. चटणीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी बनवू शकतो. हिरवी चटणी, चिंचेची चटणी, त्याच्यानंतर दही वडे अशा पद्धतीने अगदी परफेक्ट बनतात. नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुमच्या किचनमध्ये. आणि मला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशन ही तुम्हाला भेटत राहील. तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. तर इंस्टाग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर चला आता मी मस्त अशी टेस्ट करून बघते. माझ्या आता खूप तोंडाला पाणी सुटलेलं आहे. हे बघा मस्त मी इथे घेतलेला आहे. छानपैकी याच्यावर डीप टाकून घ्यायचे. बघूनच इतकं भारी वाटतंय ना. तुम्हाला सांगू मी इतकी छान झालेला आहे. आणि चटणीचा स्वाद, मग आपल्या वड्याचा स्वाद, अगदी सगळ्यांचा फ्लेवर अगदी मस्त येतोय आणि एकदम परफेक्ट झालेलं आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. हे खूप छान झालेलं आहे. तर चला वडे तर अगदी छान अशी बनवून झालेले आहेत. अजून बनवण्यासाठी आहे तर ते आहे तुम्हाला दाखवण्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. आता विचारूया पलक आणि सतीशन ते खाता येते, त्यांना विचारूया कसे झाले. छान झाले. टेस्ट कशी आहे? हां पलक पण खाते. कसे छान झाले. चटणी मस्त. हां दोघी चटणी छान झाली ना, परफेक्ट अगदी. मस्त टेस्ट. सतीश आणि पलक खाते. तर यश गेला आहे बाहेर खेळायला आमचा. त्याच्यासाठी यश आला की मग त्यालाही देईल. तोपर्यंत यांना म्हटलं घ्या. मस्त झालं. आवडलं. यशला बाउलमध्ये द्यायच्या आधीच त्याने घेतले.